बोरीवली गावात एटीएसनं मोठी कारवाई केली आहे। एटीएसने 8 ते 10 जणांना ताब्यात घेतलंय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर बोरीवली गावात 450 ते 500 पोलिसांचा बंदोबस्त सध्या पाहायला मिळतोय। एटीएसच्या 20 ते 25 गाड्या सध्या बोरीवली गावात आहेत। बोरीवली गावात दहशतवादी हालचालींचा एटीएसला संशय आहे। साकीब नाचण आणि दहशतवाद्यांचा तळ अशी बोरीवली गावाची ओळख आहे। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय अधिक अपडेट आहेत? प्रणित, आपण पाहतोय की भिवंडीतल्या बोरिवली गावामध्ये रात्रीपासून पोलिसांच्या मुवमेंट सुरू झालेल्या आहेत। जिथपर्यंत नजर जाते त्या प्रत्येक फुटावरती पोलिसांच्या गाड्या आणि पोलीस जे काही कर्मचारी आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत। आणि या गावामध्ये रात्रीपासून हा सगळा बंदोबस्त होता आणि त्यानंतर एटीएसच्या जवळपास 20 ते 25 गाड्यांमधून वेगवेगळे अधिकारी जे आहेत ते आलेले आहेत। पाठीमागच्या बाजूला सुद्धा आपण पाहतो की या ठिकाणी ज्या पोलिसांच्या बंदोबस्ताच्या ज्या गाड्या आहेत त्या सुद्धा पाहायला मिळतात। त्यातून 450 ते 500 पोलीस या गावामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक घराच्या बाहेर पोलीस जे आहेत ते खुर्च्या टाकून बसलेले पाहायला मिळतात। आणि या दरम्यान एटीएसचे अधिकारी आतमध्ये काही संशयितांच्या घरी सर्च ऑपरेशन करतायत। जवळपास 8 ते 10 संशयित हे एटीएसच्या ताब्यामध्ये आहेत। त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे। मात्र दुसरीकडे आपण पाहतो की संपूर्ण गावाला पोलिसांचा वेढा आहे। गावच्या वेशीवरती सुद्धा पोलीस फौजफाटा पाहायला मिळाला आणि त्यानंतर आता गावामध्ये प्रत्येक ठिकाणी पोलिसांचे जे काही जवान आहेत किंवा अधिकारी आहेत ते सुद्धा पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर एटीएसचे अधिकारी रात्री 20 ते 25 गाड्यांच्या माध्यमातून या गावामध्ये आलेले होते आणि तेव्हापासून हे सर्च ऑपरेशन जे आहे ते सुरू आहे। या गावामध्ये साकीब नाचण याला याआधीच एनआयएनं अटक केलेली आहे आणि एनआयएनं सुद्धा अशाच पद्धतीनं 400 ते 500 गाड्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्च ऑपरेशन केलेलं होतं आणि अधिकारी जे आलेले होते त्यांनी जवळपास याच्यापूर्वी 1.5 वर्षापूर्वी 15 जणांना अटकेची कारवाई केलेली होती। मात्र आता पोलीस जे आहेत त्या गावामध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळतात आणि एटीएसचे अधिकारी या संपूर्ण गावामध्ये सर्च ऑपरेशन करताना पाहायला मिळतात। गावाला पोलिसांचा वेढा जो आहे तो स्पष्टपणे पाहायला मिळतो आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष खबरदारी पोलिसांच्या माध्यमातून घेतली जाते। मात्र पुन्हा एकदा या गावात ज्या काही संशयास्पद हालचाली पाहायला मिळालेल्या होत्या, एटीएसचं खास करून महाराष्ट्र एटीएसचं त्या गोष्टीत प्रत्येक मुवमेंटवरती लक्ष होतं आणि त्यानंतर ही छापेमारी जी आहे ती पहाटेपासून एटीएसच्या माध्यमातून केली जाते। संपूर्ण गावाच्या वेगवेगळ्या भागामध्ये अशाच पद्धतीचा बंदोबस्त जो आहे तो सुद्धा पाहायला मिळतो आहे। अनेक जवान आहेत ते सुद्धा ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। रायगड, ठाणे ग्रामीण आणि ठाणे शहर पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो संपूर्ण या परिसरामध्ये पाहायला मिळतो आहे आणि 8 ते 10 जणांना आतापर्यंत ताब्यात घेतल्याचं कळते। त्याचबरोबर 450 पेक्षा अधिकचा पोलीस बंदोबस्त या संपूर्ण गावामध्ये पाहायला मिळतो आहे। पुढच्या बाजूला सुद्धा आपण पाहतोय की ठिकठिकाणी गावच्या जे वेगवेगळे रस्ते आहेत त्या ठिकाणी पोलिसांच्या गाड्या तैनात झाल्याचं पाहायला मिळतंय। अनेक पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात आहेत आणि ठाणे ग्रामीण पोलिसांच्या माध्यमातून जो काही बंदोबस्त लावण्यात आलेला आहे त्यांच्या बंदोबस्ताच्या आधिपत्याखाली एटीएस कडून विशेष ऑपरेशन जे आहे ते या गावामध्ये राबवलं जात आहे। एक प्रकारे मागच्या वेळेला एनआयएने ज्या वेळेला अशा पद्धतीची छापेमारी केलेली होती त्यावेळेला एक प्रकारचं कोम्बिंग ऑपरेशन रात्रीच्या वेळेला राबवण्यात आलेलं होतं आणि आज सुद्धा महाराष्ट्र एटीएसचं हे सर्च ऑपरेशन सुरू असताना आपण पाहतोय की रात्रीपासून ठाणे पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो संपूर्ण गावामध्ये पाहायला मिळतो आहे। त्यामुळे हे किती तास सर्च ऑपरेशन चालतं आणि त्यानंतर सर्च ऑपरेशन दरम्यान एटीएसच्या हाती काय लागतं, खरोखर किती जणांना ताब्यात घेण्याची कारवाई किंवा अटकेची कारवाई केली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या गावाला अशाच पद्धतीच्या कारवाईचा इतिहास आहे। यापूर्वी एनआयएनं अशाच पद्धतीची एक मोठी कारवाई केलेली होती आणि त्यानंतर आता एटीएस कडून अशा पद्धतीचं सर्च ऑपरेशन जे आहे ते गावामध्ये राबवलं जात आहे आणि ठाणे पोलिसांचा त्याचबरोबर रायगड आणि ठाणे शहर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा संपूर्ण गावामध्ये पाहायला मिळतोय। त्यामुळे एटीएसच्या या कारवाईत काय काय निष्पन्न होतं आणि काय मिळतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच एकूणच मोठी कारवाई एटीएस कडून करण्यात जाते। कृष्णा, अधिक अपडेट तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।